त्याने तिला आपल्या डोळ्यांनीच आश्वस्त केले. रडू नको. तुझ्या डोळ्यातले हे अश्रू शेवटचे. यापुढे तुझ्या डोळ्यात मी कधीच पाणी येऊ देणार नाही. येतील ते फक्त सुखाचे अश्रू, आपल्या प्रेमाचे, सुखी संसाराचे. आता पुढे तुझ्या प्रत्येक पावलावर तू मला तुझ्यासोबत पाहशील. आपल्या नात्यात तुला दिलेलं हर एक वचन मनापासून पूर्ण करेन मी. 7 जन्मच नाही तर यापुढचा प्रत्येक जन्म हा तुझ्यासोबतच काढेन मी. तू फक्त विश्वास ठेव. त्याच्या प्रत्येक वचनांनी ती आश्वस्त आनंदित होत होती. पण राहून राहून सारखं तिला वाटत होतं की चुकून तिचीच नजर न लागो या सुखी स्वप्नांना. दोघांचे गठबंधन बांधले गेले. एक एक विधी पार करून ते आपल्या नात्यात एक एक पाऊल पुढे जात होते. मंगळसूत्र आणि सिंदूरदानाच्या विधीची वेळ आली होती. राजकुमाराने मंगळसूत्र हातात घेतलं. कितीतरी स्वप्ने दडली होती त्या मंगळसूत्रात. एकदा त्यांनी एकमेकांच्या डोळ्यात बघितलं. काय नव्हतं त्या डोळ्यात? एकमेकांबद्दलचा अपार विश्वास, आदर, अगाध प्रेम, सगळं सगळं ओसंडून वाहत होतं. दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद लपता लपत नव्हता. 7 जन्माच्या गाठी पृथ्वीवर बांधल्या जात होत्या. सगळेच उत्सुक आणि आनंदी होते. पण तेवढ्यात 100-125 काळ्या कपड्यातले हत्यारबंद बॉडीगार्ड्स हातात अत्याधुनिक गन घेऊन हॉलमध्ये शिरले. एकच गोंधळ माजला सगळीकडे. लोक आपल्या जागेवरून उठून पळू लागले. पण बॉडीगार्डच्या हातातील बंदुका बघून घाबरून परत एका कोपऱ्यात जमा झाले. गोंधळ काही संपता संपेच ना. शेवटी कोणीतरी हवेत गोळी झाडली आणि सगळा हॉल चिडीचूप झाला. एकदम पिन ड्रॉप सायलेन्स. ठाक 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 ठाक. एक आवाज अख्ख्या हॉलमध्ये घुमू लागला. कोणाच्या चालण्याचा आवाज नव्हता तो. जणू मृत्यूचं आगमन होतं ते. सगळ्यांचे श्वास हवेतच थांबले. त्या सगळ्या बॉडीगार्डच्या गराड्यातून एक व्यक्ती सावकाश एक एक पाऊल टाकत पुढे येत होती. ती व्यक्ती होती देवाय कार्तिक ठाकूर. करणला लग्नाच्या मंडपात बघून देवाय करणला बोलला, काय करण शेठ, लग्न करतायत? लग्नाचं निमंत्रण नाही दिलंस? विरजाकडे नजर टाकत. व्हॉट वॉज युअर नेम? विरजा. विरजा जोशी, करेक्ट? लुकिंग गुड, प्रिटी गर्ल, प्रिटी नेम. देवायला बघताच करणच्या हातातील मंगळसूत्र खाली निसटून खाली होमत पडले. करण देवायला सांगणारच होतो, जरा घाईत ठरलं म्हणून राहिलं. येणारच होतो मी तुमच्याकडे. देवाय हसत. आता त्याची काही गरज नाही, मी स्वतःच आलोय तुझ्याकडे. करणचा चेहरा पांढरा फटक पडला. हातपाय थरथरायला लागले होते. त्याला जाणीव होत होती की आता सगळं संपलंय. त्याची चूक होती, पण ती अशा प्रकारे अशा प्रसंगी समोर येईल त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता. तोंडातून सारखं एकच वाक्य निघत होतं, प्लीज फॉरगिव्ह मी वन लास्ट टाइम सर. मिस्टर ठाकूर प्लीज. विरजा तर जागीच थिजून गेली होती. तिला कळत नव्हतं की काय करावं. तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. करण आणि तिची एक चूक त्यांना या वळणावर घेऊन आली होती. कितीही माफी मागितली तरी त्यांच्या त्या चुकीचं प्रायश्चित्त होऊ शकत नव्हतं. ती स्वतः कधीच स्वतःला त्या गुन्ह्यासाठी माफ करू शकणार नव्हती. करण हात जोडून विनंती करत, प्लीज सर, प्लीज, हे लग्न एकदा होऊ द्या. तुमची जी पण शिक्षा असेल ती मान्य आहे मला, पण कृपा करून हे लग्न थांबवू नका. विरजा पण रडत, मिस्टर ठाकूर प्लीज माफ करा मला, प्लीज फॉरगिव्ह अस. देवाय त्या दोघांना एकत्र बघून संतापाने थरथर कापत होता. रागाने त्याचा पारा 7व्या आसमानात पोहोचला होता. मृत्यू देखील सोपी गोष्ट होती ह्या दोघांसाठी. सुटका होती एक प्रकारे त्यांची. देवाय मनात, नाही नाही नाही, इतक्या इझिली नाही. इतक्यात सुटलात तर व्हॉट इज फन इन डेट? तुमच्या पापांची शिक्षा इतक्या थोडक्यात नाही. आज माझ्या डोळ्यातून जे रक्ताचे अश्रू वाहत आहे त्या प्रत्येक अश्रूचा हिशोब इथेच ह्याच लग्न मंडपात होईल. असे बोलून देवाय विरजाकडे वळला. त्याने हाताने खेचत परत विरजाला लग्न मंडपात आणले. तिला वधूच्या जागेवर व स्वतः वराच्या स्थानी बसला. विरजा क्षणभर हादरलीच. तशीच तडाक करून उभी राहिली. देवायने परत तिला खेचत बळजबरीने खाली बसवले. ते बघताच करणने लग्न मंडपात झेप घेतली. तो विरजापर्यंत पोहोचण्याच्या आधीच देवायच्या बॉडीगार्ड्सनी त्याला पकडून जमिनीवर दाबून ठेवलं.
विरजा देवाईच्या पकडीतून सुटण्याचा जोरदार प्रयत्न करत होती, पण त्याच्या ताकदीसमोर तिची ताकद ती किती असणार. कसा तरी फळांच्या तपकात ठेवलेला चाकू तिच्या हाती लागला. थरथरत्या हाताने ती तो चाकू आपल्या गळ्यावर ठेवते. विरजा रडत, मी खूप खूप प्रेम करते त्याच्यावर. एक वेळ जीव देईल, पण हे लग्न करणार नाही. मला माहीत आहे आमच्याकडून चूक झाली. मी चुकले, खूप खूप चुकले, पण त्याची ही अशी शिक्षा नको. प्लीज मिस्टर ठाकूर, प्लीज आम्हाला माफ करा. देवाईने एकवार तिच्या डोळ्यात रोखून पाहिलं. देवाई मनातच, किती निरागस चेहरा आहे ना हा. अगदी गोड, बघितलं तर अगदी निर्मळ आणि पवित्र, पण या चेहऱ्याच्या मागे किती पाप, किती घृणा लपली आहे हे फक्त मला एकट्यालाच माहीत आहे. रागाने त्याच्या मुठी वळत होत्या, नाकपुड्या फुरफुरत होत्या, डोळ्यातून जसा आगीचा अंगार कोसळत होता. देवाई विरजाला, ठीक आहे, केले तुला माफ, दिली माफी, पण लग्न मंडप एवढा सजला आहे, एवढे वराडी जमले आहेत, एवढी सगळी लग्नाची तयारी झाली आहे, एवढा चांगला मुहूर्तही आहे, तर कोणाचं नाही तर कोणाचं लग्न झालंच पाहिजे ना. असे बोलून देवाईने तिच्याकडे वळून बघितलं आणि स्मित करत बोलला, तू नाही तर तुझी आईसही. विरजासह संपूर्ण लग्न मंडप हादरून गेलं देवाईच्या बोलण्याने. देवाई गरजला, आणा तिच्या आईला. तसेच 4-5 बॉडीगार्ड्सनी तिच्या आईला पकडून लग्न मंडपाच्या वेदीजवळ आणले. विरजा आक्रोश करत, नाही नाही, माझी आई नाही. देवाई परत गरजला, राणा. तसा राणा पुढे आला. राणाच्या मागून 7-8 बायका हातात तबकं घेऊन येत होत्या. तबकात नवरीच्या अंगाला लावायची हळद, कुंकू, हिरवा चुडा, सगळं शृंगार साहित्य, गजरे, सोन्याचे दागिने, पायातली जोडवी, लग्नाची साडी आणि मंगळसूत्र. सगळ्यांचीच काळीज गोठून गेली होती. सुनीताबाई आणि त्यांच्या मुली लग्न मंडपात अक्षरशः आक्रोश करत होत्या, पण कोणीच मदतीला येत नव्हतं. करण हातापाय जोडून दयेची भीक मागत होता, पण देवाईवर त्याचा काडी मात्र फरक पडत नव्हता. ज्या लग्न मंडपात लेकीचं लग्न होतं त्याच लग्न मंडपात सुनीताबाईंना लग्नाची हळद लावली जात होती. त्यांनी एकवार गणेशरावांकडे आशेने बघितलं, तर त्यांना त्यांच्या दुसऱ्या पत्नीने हाताने दाबून ठेवलं. सुनीताबाईंच्या शोकाला सीमा उरली नव्हती. त्या सुटायचा खूप प्रयत्न करत होत्या, पण त्या 7-8 बायकापुढे त्यांची ताकद कमी पडत होती. त्यांनी घातलेल्या साडीवरच त्यांना साडी चढवण्यात आली. हातात हिरवा गर्द चुडा भरण्यात आला. सोन्याचे नवीन दागिने घालण्यात आले. सुनीताबाईंना अगदी नव्या नवरीप्रमाणे सगळा साज शृंगार करण्यात आला होता. भर मंडपात सगळ्यांच्या देखत हे चाललं होतं. बायका तोंड पदराने दाबून दाबून हुंदके देत होत्या, पण कोणीच पुढे येत नव्हतं मदतीसाठी. देवाईने होमाच्या अग्नीतच सिगार पेटवली आणि अगदी शांतपणे थंडपणे झुरके घेत घेत बघत होता हा सर्व तमाशा. थोड्या वेळाने त्याने तबकातले गजरे उचलले आणि हळूहळू सुनीताबाईंच्या दिशेने जाऊ लागला. एक एक करत सगळे गजरे हळूवार अलगद अगदी प्रेमाने स्वतःच्या हातांनी सुनीताबाईंच्या केसात माळू लागला. ती माऊली तर थरथर कापत होती, रडत होती, भिका मागत होती, पण त्याच्यावर मात्र काडीचा फरक पडत नव्हता. देवाईने हलकेच बोट सुनीताबाईंच्या गालावरून खाली हनुवटीवर आणत अलगद सुनीताबाईंची हनुवटी वरती उचलली आणि डोळ्यात डोळे घालून बोलला, खूप छान दिसतेस सुनीता. सुनीताबाईंना तर असं झालं होतं की धरती फाटावी आणि कोणीतरी त्यांना आतमध्ये सामावून घ्यावं. तेवढ्यात देवाईने राणाला हाक मारली, राणा, नवऱ्या मुलाला आण. तसा सगळा हॉल देवाईकडे बघायला लागला. देवाई मंदस्मित करत बोलला, काय झालं, आता लग्न म्हटलं तर नवरा मुलगाही लागणारच ना. शेट्टी. तसा देवाईचा एक बॉडीगार्ड पुढे आला. धिपाड, काळाक भिन्न, जाडा भरडा असा तो. बघताच समोरच्याला धडकी भरेल असा. देवाई क्रूरपणे हसत, हा तसा दिसायला थोडासा ऑड आहे, पण हनीमून जबरदस्त करतो. तसा शेट्टीने आपल्या जाड्या भरड्या ओठांवरून अंगठा फिरवला आणि सुनीताबाईंनी शरमेने आपली मान खाली घातली. आपल्या आईची ही चाललेली विटंबना विरजाच्या सहन शक्तीच्या पलीकडे गेली होती. तिने देवाईचे पाय धरले, मी आहे लग्नाला तयार, पण तुम्ही हा अनाचार इथेच सगळा थांबवा. मी तुमच्या पाया पडते, प्लीज प्लीज थांबवा हे सगळं. तुम्ही जे म्हणाल, जसं म्हणाल तसं सगळे करायला तयार आहे मी,
पण हे सगळं पाप आत्ताच थांबवा प्लीज मिस्टर ठाकूर, प्लीज. देवाईच्या चेहऱ्यावर एक क्रूर हसू उमटलं. सुनीताबाई दुःखाने तिथेच कोसळल्या. करण जमिनीवर डोकं टेकून रडू लागला. विरजा एक एक पाऊल टाकत लग्नवेदी जवळ आली. स्वतःच नवरीच्या जागी बसली. देवाईही तिच्या बाजूला बसला. हे असं लग्न होतं जिथे लग्न मंडपातले सगळेच रडत होते. भटजींच्या हातातील आहुतीबरोबर त्यांच्या डोळ्यातील अश्रूंचीही आहुती चढत होती. एक एक विधी करणच्या समोरच पार पडत होता. त्याला जमिनीवर दाबून ठेवले होते. तो हलू नये म्हणून त्याच्या मानेवर पाय ठेवण्यात आला होता. तो तिथूनच आपल्या प्रेयसीचं होणारं लग्न बघत होता. पूर्ण विधीभर करण विरजा एकमेकांच्या डोळ्यात निशब्दपणे बघत होते. शब्द, भावना सगळं संपलं होतं आज. उरले होते तर ते फक्त दोघे, निर्जीव, निष्प्राण. सिंदूर दानविधी झाला. देवाईने विरजाच्या भांगेत कुंकू भरलं. तिच्या गळ्यात आपल्या नावाचं मंगळसूत्र बांधले. विरजा जोशी, ती आता विरजा देवाई ठाकूर झाली होती. मूकपणे हा विधी पाहणाऱ्या करणच्या दुःखाचा तर अंतच राहिला नव्हता. आज सगळं जगच संपलं होतं त्याच्यासाठी. देवाईने पाठीमागून विरजाच्या खांद्यावर हात ठेवून तिला आपल्याजवळ ओढलं. अजूनही करण विरजा एकमेकांच्या डोळ्यात बघत होते. अचानक एक गोळी झाडली जाते. विरजाच्या पूर्ण चेहऱ्यावर, शरीरावर रक्ताचा शिडकावा होतो. पूर्ण चेहरा, दागिने, कपडे रक्ताने माखून जातात. समोर करणच्या मस्तकातून गोळीचा धूर अजून निघत असतो. तिचं बोट ट्रिगरवर आणि तिच्या हातावर देवाईचा हात. थिजून गेलेली ती डोळे विस्फारून देवाईकडे बघते. देवाईच्या चेहऱ्यावर तेच मंद क्रूर स्मित. करणच्या आईवडिलांचा आक्रोश चालू होता आणि बाकीचा हा सारा हॉल स्तब्ध. अचानक पोलीस दरवाजा उघडून आत येतात. बराच वेळ पंचनामा होतो. मिस विरजा जोशी, यू आर अंडर अरेस्ट फॉर द मर्डर ऑफ मिस्टर करण जाधव. विरजाच्या हातात बेड्या घातल्या जातात. देवाई तिचा हातात अलगद हळुवारपणे घेत एक एक पाऊल हळूहळू सावकाशपणे टाकत जपत तिला बाहेर घेऊन जात होता. कोणाला वाटेल की ती नशीबवान आहे की तिच्यावर इतका जीव ओतून टाकणारा व्यक्ती तिच्या आयुष्यात आहे. ती निर्जीव, निष्प्राण त्या रक्ताच्या थारोळ्यातून जात होती. ज्या लक्ष्मीच्या पावलांनी ती आज आपल्या प्रियकराच्या घरात प्रवेश करणार होती, तीच पावले आपल्या प्रियकराच्या रक्तात उमटवत आपल्या अंधकारमय भविष्याकडे मार्गक्रमण करत होती. रक्ताने भरलेला चेहरा, रक्ताने भरलेले कपडे, रक्ताने भरलेले ते दागिने, केसात माळलेला तो गजरा, पायात आपल्या प्रियकराच्या रक्ताने माखलेले ते रक्तरंजित पैंजण. किती सुंदर दिसत होती ती, जणू राजाची राणी. देवाईने तिला हळुवारपणे, अगदी अलगद, कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घेत पोलिसांच्या गाडीत बसवले. जसा एखादा प्रेमळ नवरा आपल्या बायकोला प्रेमाच्या सिंहासनावर बसवतो, अगदी तसंच. एकदा शेवटचं तिला जवळ घेतलं. एक हलकीशी फुंकर घातली. हळुवारपणे चेहऱ्यावरचे केस दूर केले. हनुवटी अलगद उचलून तिचा चेहरा स्वतःच्या जवळ आणला आणि म्हणाला, लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा माय लव्ह. विश यू अ व्हेरी हॅप्पी अँड प्रॉस्परस मॅरिज लाईफ अहेड. तिच्या भावनाच थिजून गेल्या होत्या. ती तशीच देवाईकडे डोळे विस्फारून बघत होती. जशी गाडी दूर जात होती तसे देवाईच्या डोळ्यातही आसवांची गर्दी जमत होती. फेरेवल माय लव्ह. आता वर्तमान काळात. देवाईने तिला तसेच वरती उचलले आणि प्रेमाने आपल्या मिठीत घेतले. पाठीवरून हात फिरवत फिरवत कुरवाळत तिच्या ओठांवरचं रक्त अलगद अंगठ्याने पुसलं. माझ्या बेबीला लागलं? घरी गेल्यावर बघूया. मी मलम लावून देईल बेबीला इथे. मग नाही हा दुखणार. देवाईच्या तोंडातून घरी जायचं ऐकून विरजा भीतीने जवळजवळ किंचाळलीच. नाही नाही. कुठलं घर? मला नाही आहे घर कुठे. मी नाही जाणार कुठे. मी इथेच राहणार आहे. तुम्ही जा इथून प्लीज असे बोलून ती परत पळायचा प्रयत्न करते. पण ती देवाईच्या पोलादी मिठीत होती. अशी कशी सुटणार? ती जीव तोडून प्रयत्न करते. त्याला करकचून चावते सुद्धा, चिमटे पण काढते. तो तसाच तिच्याकडे शांतपणे बघत असतो. त्याला मारून मारून शेवटी ती कंटाळून थकून जाते. तो तिच्या मोठमोठ्या डोळ्यांकडे बघून बोलतो, झालं? झालं की अजून काही?
मग तिच्या लक्षात येतं की आपण कधीपासून देवाय कार्तिक ठाकूरला मारत आहोत. ती त्याच्या हाताकडे बघते. त्याच्या हातावर ओरबाडल्याच्या, नखं मारल्याच्या खुणा निर्माण झाल्या होत्या. त्यातून बरंचसं रक्तही निघत होतं. हे बघून ती थरथर कापायला लागली. तिचे हातपाय थंड पडायला लागले. तोंडातून शब्द फुटत नव्हते. जवळजवळ दातखिळी बसली होती. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथा आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.